12,000 भक्तगणांना परत जेजुरीस जाण्यास सांगितलं। तेव्हा या घोड्यांनी मानावाकड्या केल्या, तेव्हापासून या गावाला वाकडी नावाने ओळखले जाते। तर कशी पब्लिक जय रे मी आहे गौरव। तर भावांनो, आज आपण आलो होतो वाकडी देवस्थान खंडोबा महाराजांच्या यात्रेला, आणि ही खंडोबा महाराजांची यात्रा चंपाषष्ठी निमित्त भरली जाते। आणि या घोड्याची मान वाकडी का बरे ते तर तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल, ते पण मी तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस खंडोबा महाराज आपल्या 12,000 भक्तगणांसोबत घोड्यावर स्वार होऊन जेजुरीतून बाणाईला आणण्यासाठी चंदनपुराला निघाले होते, त्यावेळेस 5वा मुक्काम या गावात केला होता। पुढचा प्रवास खंडोबा महाराजांनी एकट्यात करायचा निर्णय घेतला आणि आपल्या 12,000 भक्तगणांना परत जेजुरीस जाण्यास सांगितलं। तेव्हा या घोड्यांनी मानावाकड्या केल्या, तेव्हापासून या गावाला वाकडी नावाने ओळखले जाते। आणि तसेच या मंदिरात एक भाऊबीजी निमित्त बी एक कार्यक्रम केला जातो, आणि तो कार्यक्रम म्हणजे डायरेक्ट सामूहिक जागरण गोंधळ। आणि भाऊबीजीच्या दिवशी या मंदिरामध्ये जागरण गोंधळाचे इतके गट भरले जातात, डायरेक्ट अनलिमिटेड, डायरेक्ट 21-22 हजार। आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, आपण जर जेजुरीत नवस केला तर तो या मंदिरामध्ये फेडता येतो, आणि या मंदिरामध्ये नवस केला तर तो नवस आपल्याला इथेच फेडता येतो। तर भावांनो, एवढीच माहिती आपल्याला माहित होती। तुम्हाला माहिती आवडली असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा, आपण याच्यावरती अजून एखादा स्पेशल ब्लॉग बनवू आणि या मंदिराची पूर्ण माहिती त्याच्यात देण्याचा प्रयत्न करू। आणि अशा भव्य दिव्य मंदिराला लवकरात लवकर भेट देण्यासाठी या, आणि तुम्हाला पण या जागृत देवस्थान खंडोबा महाराजांचं दर्शन करायचं असेल तर लवकरात लवकर या मंदिराला भेट द्या। खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भक्तगणांसाठी चंपाषष्ठी निमित्त येणाऱ्या भाविकांना भंडारा सुद्धा होता। प्रसाद घेण्यासाठी सुद्धा भाविकांची जास्तीत जास्त गर्दी झाली होती। आता जत्रेला आलो होतो म्हटल्यावर काहीतरी घ्यायला तर पाहिजे नसतं, मग अख्खे स्टॉल इथून तिथून अख्खे या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत फिरलो, अख्ख्या जत्रेमध्ये फिरलो, घेऊन घेतलं तर काय फक्त एवढं एक गॉगल, एवढे सगळे गॉगल असून घरी सुद्धा आज नवीन गॉगल घेतला, आणि दुसरे गॉगल फक्त फोटो व्हिडिओ काढण्यासाठीच काम येते। आता ह्यो गॉगल मला कॉलेजमध्ये काम येईल। तर भावांनो, तुम्हाला आपली थोडीशी माहिती वगैरे आवडली असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा, आणि असेच भारी भारी ब्लॉग बघण्यासाठी गौरव वाकचौरेला फॉलो करा। संपला विषय, बाय बाय।